कंटाळा येऊन गेलाय, कंटाळा आला होता. हे बघा कंटाळा येऊन गेलाय. इकडे बघा कंटाळा. साऊथचा कंटाळा बघितला बा कसा आहे तो. बघा आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा जपलेल्या माझ्या तमाम नाचकाला प्रेमी मायबापाशी प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा असा खाली जीवाचा ह्या करता भाषाला थांबत राहते. बुवानी गाणे 2 तास बरोबर आहे ना. बुवानी किती गाणे? त्याच्या स्वतःची गाणी फक्त 4-5च गायली आहे ना. 2 तास घेऊन बसलो फरमाईश मध्ये. आयोजक मी तुम्हाला चुकीचं बोलतच नाही, पण मी काय म्हणतो त्यांनी शेवटी नमन केली ना नमन. मग जर ह्यांना नमन करायला सांगितलं होतं तुम्ही डबल मध्ये काय ठेवली? बुवांना नमानच म्हणजे सगळा सामान घेऊन गेला असं सोबत बरोबर आहे ना. शाहीराने नमन केलं की नाही? शाहीर मला तुम्ही नमन करता तुम्हाला लग्न होऊ द्या, पण शक्ती तुझ्यामध्ये भले फरमाईश होऊ द्या, भले तुम्हाला फरमाईश होऊ द्या, पण लोकांना सांगणं तुमचं काम आहे. नमनामध्ये कोण शक्ती तुला करतो का? एखादं सांगा आता नमनात कोण शक्ती तुला करतो? कुठल्या गुणात नमाना शक्ती तुला केला नाही? पण शक्ती तुला नमान कसा होतो? आली ना आली आता तुझी पाली आली. राणा होना, राणा होना. हे काय म्हणतो? ते आल्यापासून एकच म्हणतात कंटाळा काय म्हणतो? आल्यापासून राणा होणार. मी काय म्हणतो? राणा जर व्हायचं नाही ना तर ही बारी संपू द्या. शे म्हणा आपण ह्याच्याने माझी कुस्ती का. मी काय म्हणतोय? राणा व्हायचं नाही ना काय बोलावं? राणा करायचं ना कुस्ती का आपण. कुस्ती का मी बाय आणि हा बापी आहे. ते काय म्हटलं? ह्याच्या डोक्यावर म्हणतात डोबी बदलला. मी काय म्हटलं? मी बाजू म्हणतोय आधी माहिती. मी काय साडी लावून आलो? आता माझ्या डोक्यावर फोटो मध्ये टोपी आहे. पैसा आले होते. मी काय म्हणतो? माझ्या डोक्यावर फोटो टोपी आहे, ह्यांच्या डोक्यावर टोपी. ते काय म्हणतात? हिच्या डोक्यावर काय पदर हा. आता पदर लावायला मी पण तुमच्या सरकार म्हणजे मी बाजू आली नाही म्हणतो, पण मी पण तुमच्या सरकार 2 हातांचा, 2 डोळ्यांचा, 2 पायांचा आणि नको तिथल्या पायाचा मी पण पुरुष आहे. बरोबर ना? कमी बाई आहे. आली ना आली. आता काय येते ती मला पण नको. पाणी आली पाणी. वाग्यास कावलं बुवा काय सुंदरच केला तुम्ही, सुंदरच कार्यक्रम केला. पण 2 तासामध्ये 5 गाणी स्वतःची व्यतिरिक्त वगळता ज्या फरमाईश केल्या ना बुवा, मग तुम्ही एक काम करायचा. 5 गाणी सुरुवातीची स्वतःची गायली ना, 2 फरमाईश तुम्हाला ज्या काय आल्या होत्या 10-12 फरमाईश तुम्हाला आल्या, चांगली गोष्ट आहे. पण त्या फरमाईशला तुम्ही बाबा ह्या बारी 2-3 घेऊया है ना, दुसऱ्या बारी 2-4 घेऊया. मग खरं सांगतो तुम्हाला नंतर म्हणता काय रे पारानो तुम्ही आपलं बरोबर कंटाळली बुवा पण कंटाळला मला पण झोपायला लागली बुवा. आता बारी संपल, आता बारी संपल, आता बारी संपल. बाबा काय माझा बघतात माझी 40 गाणी आहे. अरे आपण काय अंडू काढू समजा आता तुम्हाला बोललाय तो बेटा माझी 40 गाणी. अरे बाबा हो हो कशाला बड माझी एवढी गाणी आहे, माझी तेवढी गाणी आहे. माडीच्या गो पाठी मागे, माडीच्या गो पाठी मागे. भट गेला लग्न लावून भट बघितलं लग्न पण लावलं. ते सगळ्या कामात गोवा माणूस आहे. विषय एकच कोणीनो पळून जाऊन लग्न करू नका. वास्तव आहे पळून जाऊन लग्न करू नका. पण मी काय म्हणतो जे आता पळून जात आहे किंवा जे पळून घेत आहेत बघ काय म्हणतो ज्या पळून जात आहे आणि जे पळून घेत आहेत त्यांच्या घरच्यांना काय प्रॉब्लेम नाही, यांचा काय दुःख होईल. हो तुमचा विषय चांगला विषय चांगला आहे. ज्या आई बापानं लग्न बंद केलं की बोल असो बापाच्या हातावर तुला घेऊन निघून जाते. पण मी काय म्हणतो बुवा जग न चक्राव गेला तुम्हीच अजून गीता उभी मंडपात गीता उभी मंडपात गीता होता मी तुला शोभेस
बिनधास्त लगेच चालायचे दिवस आहे. तेवढ्या वेळेत हे बुवा रिकाम आहे. तेवढ्या वेळेत बोल काय हे माझी नाही करत, यांचा साथ म्हणतात आम्ही उतरवतो. पण तेवढ्या वेळेत हे रिकाम आहे, यांना घेऊन जा फुकट. अरे गाना जो बैला, गाना जो बैला. बायकाला गाणी पाडण्यात काय सर, बायकांना गाणी एवढी पाडणार, एवढी गाणी आपल्या विकासकांची कोण पाडणार? मग एवढं आपल्याला भट असताना भटाची गरज आहे कशाला? फुकट फुकट 500 रुपयाचा गाडी 300 रुपये घेऊन जा. कसा पण वापरा, आपलाच माणूस आहे. मजुरी किती? 500 रुपये, 200 रुपये जीएसटी कट, 300 रुपये मजुरी. संध्याकाळचा पाकिट भरला पोहे घाला घरात. गाना जो बैला. शक्तीवाल्याला पण तुम्हाला चांगलाच माहिती, शक्तीवाल्याला पण हलक्यात घ्यायचा. तुमचा याडको किती वेळा काढलाय तुम्हाला पण चांगलंच माहिती. पण आज शाहीराणी कार्यक्रम चांगला केला, त्याच्यामध्ये ओव्हर ऍक्टिंग बरीचशी होती. म्हणजे मला नाही पटलं, काय काय गोष्टी मला नाही पटल्या. ऍक्टिंग करावी, माणसाने ऍक्टिंग करावी, ओव्हर ऍक्टिंग बरोबर आहे ना? अरे गीता उभी नाही भाई म्हणून झाला नाही कोणाचा अजून, ज्यांचा त्यांचा झाला नाही. अजून सांगतोय लग्नाची गाणी, गाण्याची गाणी, साखरपुड्याची गाणी, जात्याची गाणी, माणूस फुकट आहे. अजून सांगतो 500 रुपयाचा 300 रुपये गाडी तयार आहे. आणि मजुरी चालली 500 रुपये, घरी किती रुपये तयार आहे? 300 रुपये. कर म्हणता राणा होणार. काय तुम्हाला राणा करायचा तो तुम्ही आपला करा. बक्षीस आलेला आहे विकास कोल्हापूर दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा बहादर पारितोषिक फरमाईश झालेला आहे कोकणाच्या गाण्याची. त्यानंतर सन्माननीय माझे आधारस्तंभ आमचे शक्तिवादी नामवंत शाहीर, ज्यांची गाणी मित्रांनो 4थी 5वी मध्ये असताना ऐकत आलो त्यांच्या एवढ्या. मी नाही म्हणतच नाही, पण राणा म्हणा का म्हणा ता म्हणा. हो मी म्हणतो बारी संपू द्या, तुमचा पण 8 महिन्याचा किडा हल चालतोय ना, बारी संपू द्या. राणा म्हणा होते मग काय होतंय तो राणा म्हणून विषय आहे का? आता पहिला विषय बघा. आता बुवा काय म्हणालं की म्हणता मिरगात म्हणतात कोंबड्याची राखण देतात. बरोबर बोललं ना बुवा? बोललं ना? झोपा येणार माहितीच्या झोपायला नाही. मिरगाच गावामध्ये आपल्या पद्धत आहे की मिरगाच्या राखणीमध्ये हे म्हणतात कोंबडी. तुम्ही इथं गावमध्ये पोरा भरपूर आहे, मिरगात कोण कोंबडी कापतो का? असा लाल लाल तुझ्याचा कोंबडा अरे लाल लाल कलरचा कोंबडा कोंबड्याचा तुरा नुसता वर ना, इकडनं पण सगळा तुराच नाही कोंबड्याला. बरं तुरा नुसता कोंबड्याचा वर नाही, सगळीकडनं तुरा आहे ना. बघा चुकून जर पिसवा शिकले त्या कुठं भेटते त्याचा पत्ता लागायचा नाही. हो उगाच आपला तुम्ही आहे ना लड्डू मुद्द्या म्हणू नका. मिरगात कोंबडी कापत, मिरगात काय कापतात तो पण केवढ्या लहान शैलीचा. आता विषय काय बघा. आता ते काय म्हणाले बरं, एकदा मला म्हणतात ही माझी बायको, एकदा म्हणतात श्रीमान या गाडीचा ड्रायव्हर कंडक्टर राजेश निकम गाडी मागणेच नावा. पण मी म्हणतो मुक्काम केलं नाही, मुक्काम विविधी पोस्ट केलं नाही. गावच्या हडलदारी कमिटीचे अध्यक्ष विकास शेठ नागोरे, चला उडव. आता मी काय म्हणतो ऐका म्हणून हे माझं पती देव बरोबर ना, मी यांची बायको. तर आम्ही दोन नवरा बायकोनी काय केलं बाय दोन कोंबड्या पाळल्या, एक कोंबडी पाळली. विषय ऐका मित्रांनो. आणि विषय काय झालाय, तो जो काल्या सुरगणीवाला जो कोंबडा लय आगाऊ तो ह्या माझ्या बाकीच्या कोंबड्याला लय त्रास देतो. हा बायको काय म्हणते धनी आधी चालून मिरकत असेल तोंडावर आलाय ह्याचा नियम वाजून टाकलं लगेच. विषय कसा सांगाय बघा. म्हणून म्हणतो अरे झटक होत या काळीच रे मग झाली यायची काहीची सोडा हात माझा आवड झालं काहीची. म्हणून म्हणतो बायको काय म्हणते नवऱ्याला ऐका हा गाडी तोही गाडी याचा देऊया बाडी
अहो काळी कडी याचा घेऊया बडी खरी गरज आहे या काल्याची. काल्या कोंबड्याच्या विषय कसा आहे, काल्याची म्हणजे मुलाची काल्या कोंबड्याची. आपण काळी कडी याचा घेऊया बडी खरी गरज आहे या काल्याची. आज तू माझ्या कोंबड्याला लय त्रास देतोय, आज तुला मी काय ठेवत नाही, आजच तुला पैसा करून टाकतो. नाही धडगत आज या साध्याची. बायको म्हणते अहो धनी याची मान आजच कापून टाका. नाही धडगत आज या साध्याची, नाही धडगत आज या साध्याची. या नामोरी शिरवली भाल्याची, या साध्याची, या नामोरी शिरवली भाल्याची. ह्याचीच वाट बघत थांबला बोलतो. शाहीर मुद्दा काय सांगू का तुम्हाला, तुम्ही एक काम करा, तुम्ही आज सध्या कोकणामध्ये टॉपच्या पुढेमध्ये आहे. प्रसाद परशुराम घाणेकर टॉप पॉइंट शाहीर आहात. तुम्ही काय करा माहिती, शाहीर काय म्हणतात, 8 महिने मी वाट बघत होतो ह्या दिवसाची. हो मी काय म्हणतोय, तुम्ही कोकणातल्या टॉप मध्ये तुलेमध्ये सध्या नंबर 1 चे शाहीर आहात. तुम्ही काय करा माहिती, तुम्ही म्हणता आम्ही 7 चढवतो आणि 7 उतरवतो. गोवा आम्ही पण शिमग्यापासून जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना, शिमगा झाला, एप्रिल झाला, मे झाला, वर्षाच्या 12 महिने गोवा लोकांनी शब्दप्रयोगाला पसंती दिलेली आहे. तुम्ही गोवा एकदा 7 चढवाय ना, तो उतरवू नका. तुम्ही बारीक करून बघा, तुम्हाला 8 महिने वाट बघायची गरज लागणार. लय गोवा मजा येते मी बाहेर बाहेर करायला. पण तर सांगतो तुम्हाला, लय गोवा मजा येते. परत गोवा म्हणतात ये ना, काय म्हणतात येत नाही, काय म्हणतात या काय येत नाही. वा माणसानं जेवढं पसत, जेवढं शब्द तेवढंच करावं. मला तुमच्यासारखी ओव्हर ऍक्टिंग करायला येत नाही, पण जे मला गाणं येते बुवा ते मी माझ्या पद्धतीनं अगदी कोडकं का होईना पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मला जेवढं जमतं तेवढंच बुवा मी करतो. बुवा विषय शाहीर, विषय रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो. मी काय म्हणतो ऐका, रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो शाहीर. तुम्ही जर 2 गाण्याच्या फरमाईश सोडला तर तुमचं एकही फरमाईश मधलं गाणं तालात नव्हतं गोवा. तुम्ही आज सुरात नाही, तुम्ही गोवा धुरात होतं. अरे अंगू काय अंडू मांडू समजा. अरे पण हो हो तुम्हाला अंडू पांडू आणि गांडू कोण बोलणार, कोण बोलणार. मी बोललो तुमची शीघ्र कमी माझी 40 गाणी. हो पुढच्या वर्षी या वर्षात 40 चे 80 विवाह गणपती बाप्पांना तुम्हाला अजून कळवाय देऊ दे, तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होते. 40 चे 80 विवाह. पण शाहीर ही तुमची भाषा, ही तुमची आजची भाषा. विकास नवरे सोबतचे गेल्या वर्षी माझे 13 कार्यक्रम वगळता या सीझन मधला पहिला कार्यक्रम शाहीर. पहिल्या वारीपासूनच तुम्ही लागले हवे तोडायला.
लक्षात ठेवा, सोन्याची रंग असलेला रावण जाताना भीक मागून गेलाय तुम्हा, एवढं विसरू नका. भाषा करा पण एवढं आले चालू गर्वाचं गर्व आहे ते गौरवच आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून धर्मशेठ काही कोकणाच्या गाण्याची छोटा बंदा बघू त्या संगीतकाराला सांगतात काळी चार, ते वाजवत काळी एकदा काळी चार, बरोबर आहे ना? नाही बरोबर? म्हणून सांगतो तुम्हाला आज सोपी टीप देतो. जर सूर खालचा असेल तर जोडा खालचा. शेला टीप देतो. जर गाणं खालच्या स्केलचं असेल तर चोंडा खालचा, गाणं वरच्या स्केलचं असेल चोंडा इथं बघितले अगदी चांगलं म्हणतात. मला म्हणायचंय विषय आहे कोकणाच्या गाण्याचा मित्रांनो, शाहीर आणि भरमसाठ फरमाईश आहे. भरमसाठ पण शाहीर गेल्या वर्षी तुमच्या सोबतच बराडी मित्राच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं, शाहिरात सोबतच गाणं गायलं होतं. माझी कलगी दुराल मन कलाही मान शिवकाहारी त्यात नाचे संकसूर विपरण मातीची बना नावी हुर हुर खेळता पोली मंडळगड चुकून मागारी संगमेश्वर रत्नागिरीला झाला जपूर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. विषय कसा, तुम्ही फाळाला धार लागली हवी तशी कामा, पण फाळ एकदा जमिनीमध्ये तो नांगर गेला तर कधी कधी फाळ पण मित्रांनो तुटतो. काय म्हणून म्हणून बक्षिसातील आहे रविला सरकारला मोठे काय विषय काय, फाळ न म्हणतात की फाळाला धार लावलं काय, पण कधी कधी फाळ पण तुटतो. पण जमीन कशी राहते जागेवर, जमिनीला काय त्याचं नुकसान होतं, पण नांगराचा फाळ मात्र तुम्ही धार कशी पण तिला लावा त्या फाळाला, पण फाळ मात्र तुटतो. बरं दुसरा मुद्दा, शाहीर काय म्हणतात, शाहीर म्हणतात अरे लेंगा माझा पिवळा झाला तर धुणारी माझी बायको आहे. आता मी नुसता बोलून जर तुमच्या लेंग्यावर एवढा तुमचा विषय आला असेल तर लेंगा खरंच पिवळा केल्यावर तर भयतील नक्की तुमचा काय. पण शाहीर विषय कसा आहे बघा, विषय कसा आहे, बायको तुमच्यापेक्षा लहान आहे ना, बायको वयात कशी आहे लहान आहे. तुम्ही लेंगाचा पिवळा केला होता लगेच बायको धुवाय देऊ नका, आणि बायको आडू पण नका एवढं. बायको करणार स्टुपिड कुठलं, बायको लहान आहे, बायको का समजून घ्या आहे ना, बायको कशी आहे लहान आहे, बायको थोडं समजून घ्या. आणि म्हणून विषय आहे दुसरा, शाहिरांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर. शाहीर तुम्हाला चांगलंच माहिती आहे, आपण चांगल्याला चांगलंच म्हणणारा माणूस आहे, पण शाहीर आजही तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर परत एकदा ऐका. आजही तुम्ही माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर बाबा 100 नाही 200% चुकलेलं आहे. कसा बसवला म्हणून तुम्हाला सांगतो शाहीर, माझ्या ग्रंथ माझ्याकडे आणू नका, बाप दाखवणे श्राद्ध करा असं करणार मी शाहीर. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं चुकीचं आहे बाबा. आता राहिला विषय तुमच्या विषयाचा. तर शाहीरांना गेल्या वर्षी मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. आता काही गोष्टी त्यांनी नाही मांडल्या, काय नाही मांडल्या. अक्षरशः वेळवेळ तुम्ही यजमानी माणसा इकडे या बघू. तर शाहीर तुमच्या विषयाचा उत्तर गेल्या वर्षी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला होता, तुम्ही आता पटवूनच नाही ना. आकडी आणि कोयती
आकडी जरी कोणती अडकली तरी कुठं ते मला पण आता समजत नाही. म्हणून दिवाना दिल तेरा दिवाना. आता बस सुंदर सुंदर विषयाचा प्रश्न बघतो कोणचं. हा पुढचा विषय गातोय. आडवळकी नवळक तुम्हीच काढली मोत्याचं बोलून घेतो. ओळखी नवळक तुम्हीच काढली मोत्याचं बोलून घेतो. अहो आबा जरा सरकून बसा किती जरा सरकून बसा किती का हात जोडीत चालतं. विषय कसा आला आता मिरगाची राखण झाली. मिरगाची राखण झाली सध्या गावाला नाव आहे फोडगेट चालेल बरोबर ना. शेतीची कामं चालू फोडीची आणि वेळीची. तर बायको या नावाला काय सांगते ऐका. लाव दोऱ्याला बांधून ठेवलाय. काय म्हणतो ऐका बायको लावलं काय म्हणते ऐका. मी लाव दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचं हो पहिलं. बायको काय म्हणते अहो धनी मी लाव दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचं हो पहिलं. अहो धनी याला सोडू नका तुम्ही सैल. बायको म्हणते याला सोडू नका तुम्ही सैल. त्याला नांगराला काला हवैल. याला सोडू नका तुम्ही सैल. बायको काय म्हणते घरात जो बैल पाळला तो बैल कसा आहे काळ्या रंगाचा आहे. त्याला लांब बैल बांधून ठेवलाय. त्याला कसा केला लावलाय लांब कसा लावलाय त्याला कचरा लावा. आणि बैल कसा मित्रांनो सगळ्यांना माहिती आपण गावाला असतो जेव्हा बैल आपण पहिल्यांदा नांगराला धरतो तेव्हा बैल उधळतो ना. बैल जेव्हा पहिल्यांदा नांगराला धरतो बैल कसा धरतो उधळतो. बायको काय म्हणते आव्हाना दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हाय याचं हो पहिलं. अवधनी याला सोडू नका तुम्ही सैल. याला सोडू नका तुम्ही सैल. धारा नागराला काला हवैल. याला सोडू नका तुम्ही सैल. धारा नागराला काला हवैल. याला सोडू नका तुमच्या गवळीचा भाग देतो. आता गवळीचा भाग देतो तर मी म्हटलं काहीतरी गवळीचा भाग चांगला असेल तर शाहीराने त्यांची गवळण चालू केली. चंदन तुम्हाला सगळ्यांना त्रिवार वंदन. माझ्या सर्व युट्यूबर झाल्या 21 19 हा मित्रांनो या ठिकाणी सन्मानित शाहीर माझे बंधू देवेंद्रजी नामवंत शाहीर देवेंद्रजी शिवन यांचे बंधू माझे भाऊ देवेंद्रजी शिवन जिदूदादा शिवन हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर येत्या 19 तारखेला आमचे सोनीदादा गावर आयोजित 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर ठीक सायंकाळी 7:30 वाजता शक्तीवाले शाहीर मी स्वतः राजेश निकम आणि गरीबवाले शाहीर सन्माननीय माझे बंधू देवेंद्रजी शिवन बुवा असा सामना आमच्या दोन शाहीरांमध्ये होणार आहे. तरी माझ्या सर्व रसिक राजाने त्याही कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. 14 तारखेला परत आमचा झोपाट आहे. स्वतः मी शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास लांबोरे विषय आणि गवळणीचा शाहीरांनी माझ्या गवळीला भाग दिला.
तर मी म्हटलं आता गवळीला भाग काहीतरी बहुत चांगला देतील. तो गवळीला भाग देता देता ह्यांची गवळ चालू आणि म्हणतात गवळीत म्हणतात की तुझ्या डोईवर बदल शोभतोय भारी, खाली तू ठेवू नको. आता मी म्हटलं गवळ आहे राजेशाही गाण्याची आहे ना, त्या डोईवरचा पदर आला कुठं म्हणजे त्याचा काना पण गायब झाला, त्याचा काना पण गायब, त्यातली राधा पण गायब. काय म्हणतात चुकीचा लिहून घेऊ नको आणि डोईवरला पदर खाली, काय म्हणाल डोईवरला पदर खाली ठेवू नको. तुमच्या सारख्या माणसाला सांगायची वेळ येते माझ्यासारख्या कालच्या पोरांना मी शकांती काय काय म्हणलं, डोईवरचा पदर खाली पण ठेवत नाही, डोईवरचा पदर खाली सरकतो आणि तो खाण्यावर येतो. काय शिकू दादा, डोईवरचा पदर पण खाली ठेवतो, खाली ठेवतो काय खेळल्यात की बसले काय ह्या भांड्यातला काढला त्या भांड्यात ठेवला. डोईवरचा पदर हा सरकून खाली खांद्यावर येतो, त्याला कोण बुवा खाली ठेवत नाही. बुवा तुम्ही लय मोठा बुवा, तुमची 40 गाणी आहे पण बुवा तुम्ही जेवढा मोठा आहोत तेवढा खोटा आहोत बुवा. बक्षिस आहे बिग फॅन मी पवन कदर्श युट्यूबर माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचं बनादार प्रदर्शन आहे. त्यानंतर शाहीर म्हणतात माझी बायको आणि नंतर म्हणतात श्रीमान राजेश निकल. आता बायको पण म्हणतात इकडे श्रीमान पण म्हणतात, मला काय तो एकदा तुमचा तुम्ही आपला ठरवा नाही काय करतो काय. म्हणून दुसरा विषय शाहीर तो मला त्यांच्या गवळीला भाग आला, मला मुळात त्यांची गवळच काही कळली नाही. त्या गवळीत गडघारी गाणं असायला हवा ना, डोईवरचा पदर आला, डोईवर पदर आला. काय झालं जीवाचा वनवास सगळं झाले ते डोईवर पदर. त्या गवळीतील राधा पण गायब आणि काना पण गायब. म्हणतात काना म्हणतात काय राधेला मसाली होणार नाही, आधी म्हणतात काय सांगू नका लोका येडी बाकीचे सांगतात ती हे मोठं शहाणा बुवा. राधेला म्हणतात काना काय फसवलं याला काय माहिती, त्यांना काय त्यांचा अभ्यास काय साधा आहे नाही मोठ्या बुवा लय त्यांचा अभ्यास लय भारी. आणि म्हणून दुसरा विषय बरं शाहीर आणि गणेशोत्सवानिमित्त 16 सप्टेंबर रोजी शक्तीमध्ये शाहीर सचिन कदम विरुद्ध एकनाथजी टिके साखरगावचे मांडवी नाईक घराणे गाव साखर मामरवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी. छोटा बंदा बघू सध्याचं गाणं ट्रेंडिंगचं आहे ते स्टायलने स्तवन गायला सुंदर स्तवन होतं. या मस्तीत येडू डोंगर चढणं व्हायचं नाही, माझं हाल बघून तू दोन पावलं खाली यावं अगं काल अचानक येडू आलाय घडून, कसा येडू तुझा डोंगर चढून, कसा येडू तुझा डोंगर चढून. शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती सुरात गाताय, तुम्ही रेकॉर्डिंगला किती तालात गाताय त्याला महत्व नाही बाबा. तुम्ही लाईव्ह मध्ये चालू कार्यक्रमात तुम्ही काय लोकांना सुरुवात देताय बाबा त्याला महत्व आहे. तुम्हाला परमानित भाषा दिसवल्या काय म्हणताय का मी काय म्हणतो, तुम्हाला चालू वाहिनीमध्ये फरमाईश भाषा 20 येऊ द्या, पण प्रेक्षकांनी दिलेले पैसे देऊन दिलेले फरमाईश आपण किती तालात घेतोय, आपण किती सुरात घेतोय याचा बाबा पहिला अभ्यास करा. लाल कलरची साडी तो तुमचा काम नाही बाबा. तुम्ही म्हणून सांगतोय तालुक्यातले जिल्ह्यातले तुम्ही या लोककलेतील नामवंत टॉपचे शाहीर आहात दुरेवाले. पण नुसता बुवा आहे ना नाम गाण्याचं बोलायचं गाण्याला ही दोन गाणी जर सोडली ना तर बुवा होतं बेसूर. आता आल्यावर म्हणतील त्याचा पुढचा लोक तुम्हाला सांगतो ते काय म्हणतील, आल्यावर म्हणतील मी जर बेसूर असून जर मला एवढ्या फरमाईश येतात तर मी आपला बेसूरच म्हणा. बुवा तुम्ही बेसूर राहा, पण एक छोटा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय आज लोक तुमच्याकडे तुम्ही पोपटपंची किती करताय त्याच्यापेक्षा तुम्ही तालात किती गाताय, तुम्ही सुरात किती गाताय याला बहु लोकांचं प्राधान्य जास्त आहे बुवा. म्हणून शेवटचा विषय आपल्या चॅनलमध्ये ठेवतोय मित्रांनो, भारी मजा या ठिकाणी संपवतोय. कारण पोवाडे घेतले 2 तास मेघाचा कोंबडा आपल्याला गावाला गेल्यावर कापायचाच आहे. म्हणून विषय कसा काय करा ठीक आहे तेव्हा जो मगाशी नमनाचा विषय केला शाहीर तुम्हाला मी अजूनही सांगतोय, तुम्हाला
धर्मेश येत आहे, तुम्ही बेशक दमन करा. बघा त्याचा मला तरी वैयक्तिक त्याचा काय प्रॉब्लेम नाही बुवा, पण एकंदरीत जर विचार करायला गेला तर शाहीर वय प्रवेश तुम्हाला करू दे, तुम्ही दमन केल्याचं बाजूला करू नका. हे माझं एक तुम्हाला प्रामाणिक मत. तुम्ही चांगले ज्ञानी आहात, जाणकार आहात, आणि जर शाहीर तुम्हाला दमन करायचं असेल मित्रांनो तर एवढी भारी मावशी आहे ना, गाडी पिशा काढायला मग मावशीला है ना, एक कोणी नो मावशी कशी मावशी आहे बघा, नमनात्री दाढी मिशी काढा, एक नंबर चिकनी मामा आहे मावशीचा. पण विषय कसा आहे बघा, पुढचा विषय काय आहे, एक म्हण आहे मित्रांनो, साधू संतांची म्हण आहे, बोले तैसा झाले त्याची म्हणता पावले, बोले तैसा झाले त्याची म्हणता पावले. विषय कसा नाही बघा, आणि हा विषय फक्त शाहिरांसाठी आहे, म्हणजे तो त्यांना पचेल चांगला. मी काय म्हणतोय विषय ऐका म्हणून. अहो घेऊन कट्टी कशी केलीस गट्टी, घेऊन कट्टी कशी केलीस गट्टी, नाही वागलं बुवा तुझं ठिकाण, नाही वागलं बुवा तुझं ठिकाण, माझं बोलणं आहे रोकठोक, माझं बोलणं आहे रोकठोक, याचा विचार कर तू चोख, माझं बोलणं आहे रोकठोक, याचा विचार कर तू चोख. मायेच्या मातीत मातीच्या कुशीत वसलाय मानान राजापुरात माझ्या कोकणात सायांची आहे शाण गावकड सवदी नाले आनंदान आई कालिकेच्या किरपेर गावकड सवदी नाले आनंदान आई कालिकेच्या किरपेर.
अहो कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा इथे आहे गाजा वाजा इथे आहे गाजा वाजा माझ्या राज साहेबांचा